अरे बाबडे लक्ष्मी तू कशाला आला तमाशा बघायला? हा माझी जमीन चालली ना आता, तुला लय मजा वाटत असेल. जा तुझ्या बायकोला सांग आणि जा दोघ जण हसत बसा. अरे वेड्या, भाऊ संकट पडल्याच्या नंतर भाऊच कामाला येत असतो ना रे. असं का? दुसरं कोणी येईन का? हा का? आता आठवतोय भाऊ. हा इतके दिवस कुठे गेला होता? अरे तुला काय, मी जगलो काय आणि मेलो काय? जा तू तुझं बघ, जा मी माझं बघतो बाबा, जा. अरे वेड्या, किरकोळ भांडण भावाचं नातं तुटत असतं का रे? तू मग जीव येणार आहे. काय सांगू, सगळं गेलं. काय आकडा सांगितला? 20 लाखाच्या वर कर्ज झालंय. 8 दिवस दिलेत त्यांनी. 8 दिवसात जर कर्ज फेडलं नाही ना, ते जमिनीचा लिलाव करीन म्हणला, घराचा लिलाव करीन म्हणला आणि चित्रबाबी घेऊन जाऊन म्हणला. जाऊ दे बाबा, माझ्या नशिबाचे भोग मलाच फेडायचे. जा तू नको चिंता करू. अरे मी आहे ना पाठ्य. तू कशाला चिंता करतो? मी असलो. अरे खंबीर आहे मी तुझा भाव तुझ्या पाठीमाग. अरे मागलेलं ते वावरून झालं, तुझं आणि वहिनीचं किती भांडण झालं सांग बरं. हा त्याच्यामुळं आज आपल्या दोघांमध्ये असं भांडण चालू आहे की नाही सांग बरं बाबा. आणि परत हे असं केल्यावरती अजून भांडण वाढन का नाही? बायाचं ते सोडून त्यांचं मनव धरायचं असतं का बायाचं? अरे पण तू फिकीर करू नको, पट्टी आहे मी तुझ्या पाठीमाग. अरे जमीन ही फक्त तुझी नाही, आपल्या बापांनी कष्ट करून घेतलेली जमीन. अशी निलव्यात जाऊन देणार नाही मी. येतो मी. वेळेवर नाही पैसे दिलं ना, ते जमीन जाईल, घर जाईल आणि चित्रबी घेऊन जाईन म्हणलं. ते काय करावं काय खावं आता? ते पोरग तसं बिगर लग्नाचं घरामध्ये पडून कोण चोरी दे आम्हाला. पांडुरंगा विठ्ठला, अरे काय दिवस आणलं रे तू आमच्यावर? हा अरे दर येळेला वारी येतोय मी, कधी बी चुकले नाही वारी, आणि तू हे दिवस आणले वर. अरे कमून परीक्षा पाहतो? हा अरे सक्का भाऊ ठेवला नाही तो. बघ बो आता पांडुरंगा विठ्ठला, समजा तुझ्याच हातात आहे बघ, काय जे होईल ते आता. दाद्या, तुम्हाला पैशाची गरज आहे ना? आपण पहिले तू इथं काय करतीस? तुला माहिती आहे ना आधीच त्या बापाच्या माझ्या बापाचे भांडण आहे म्हणून. रिकामा तुला पाहिलं नाही तर तो बाप ओरडन त्यावर. अरे ते सगळं जाऊन दे, ते तर काय भांडणं होतच राहतील. पण पहिले म्हणजे तुम्हाला पैशाची गरज आहे ना, हे घे पैसे. अरे पण तू एवढे पैसे कुठून आणले? ते माझी सोन्याची अंगठी होती ना, ती घाण ठेवली आणि त्यातून हे पैसे आले. धर घे लवकर. असं काय करतो, घे, गरज आहे. आणि पहिले जा आणि काकांना दे पैसे. जा लवकर, काय बघत बसलायस? जा. आवरलंय काय काम? तू आलं भाई? हा चाललंय वज हळूहळू चाललंय, एक एक सरी. घे चेक. आणि कशाला आणला येऊ? अरे तुला मदत म्हणून. अयो एवढे मोठे पैसे? अरे केले कोणते पण जमा काही वाईस वाई. अरे दादा, एवढं पैसे मी कवा फिरलो तुझे वालं. आता काय कर, बँकेत जा आणि त्यांची भरून टाक. अरे तुझे लय उपकार झाले बघ. अरे मराच्या श्वासापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत जरी काम केलं ना, तरी तो उपकार फिरू शकत नाही बघ दादा मी. अरे तू लहान आहेस, मी मोठा आहे. भावानी भावाचीच मदत करावं लागते. हा दादा, खरं आहे दादा तुझं. शेवटी भाऊच भावाला काम येतो दादा. जा आता मिटून टाक. पांडुरंगा, अरे भावाच्या रूपात भेटलास रे तू. हा लई उपकार झाले माझे. नाही तर माझं घर गेलं असतं, चित्रब गेलं असतं, उघड्यावर पडला असतो मी. पांडुरंगा तू धावलास रे बाबा भावाच्या रूपानं.